चला, शाळेची वेळ होत आली. ज्योती, 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 काय झालं सदा? विरोधकांनी शाळा भरू द्यायची नाही असा चंग बांधलेला दिसतोय. अहो ऐका माझं, आपल्याला नग ती शाळा. मामांची चिडल्यात, धीर धरा. अगं तिचं चांगलंच होणार आहे आणि मी माझ्या पुरीला साळत घालणार. अहो कशाला पाण्यात राहून माशाशी वैर घेतावं? बकुळा जग बदलत चाललंय अहो पण आणि आपल्यालाच कशाला मागे राहायचंय. शाळा नाही म्हणजे नाही. सुनबाई सोडते मसर आणि द्या तिच्या हातात काठी. जाऊ दे पांदीला, राखील तिकडे ती गुरंढोर. बाबा तुम्ही मला हाना मारा नाहीतर काय बी करा, मी माझ्या सोनूला साळेत बसावणार म्हणजे बसावणार. अरे बाबा तुला काय करायचंय ते कर. द्या आधी ते गुरंढोर सोडून दे मला, म्या बघतो काय करायचं ते. बकुळा जा लोडणा घेऊन ये. होय. काय मेलीला अवदस आठवली? कशाला पाहिजे का मुलीला शाळा? शाळा 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 इथे र बंद कर तुझी शाळेची. हे बघ, माझी नाच शाळेत जाणार नाही, सांगू ठेवतो तुला. या ज्योतिराव या या. बकुळा, हे बकुळा, ज्योतिराव आलेत आपल्या सोनूला साळेत घेऊन जायला. बाबा, हो बाबा. बाबा कुठे आहेत? आहेत की? सोनू कुठे आहे बाबा? अरे म्या तिला गुरामागं जाया सांगितलं होतं. असेल तिकडं पांदीच्या वाटाला. अव मला असं वाटतंय बघा, तिच्या बी मनात नसेल शाळेत जायचं. गेली असेल बघा खेळाय ती. ज्योतिराव मी सोनूला घेऊन साळेत येतो. मी हा दिलेला शब्द पाळणार. मी बघतो हिथंच कुठेतरी घाबरून बसली असेल, मी तिला घेऊन येतो. ठीक आहे, उद्या पाठवा. आणि आधी तिला शोधा, कुठे ते बघा. हं? आम्ही येतो.